चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी दृष्टी म्हणजे सिनेमॅटोग्राफर. म्हणजे आम्ही सगळे तुझ्या नजरेतून तो चित्रपट पाहतो. ही जी काही दिव्य दृष्टी असते ना सिनेमॅटोग्राफरची, ती कशी तयार होते रे? हा एक काय म्हणतात टेक्निक, आणि जर का तुम्हाला विजन असेल आणि त्यांचं तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर यू कॅन अचीव लॉट ऑफ थिंग्स. हे एक मला उदाहरण हे का पटतं, कारण फिल्मचा हा टर्निंग पॉईंट आहे ॲक्च्युली. की गुणा कागलकरला, म्हणजे ते कॅरेक्टर आहे फिल्मचं, त्याला तमाशातला राजा प्ले करायची त्याची इच्छा असते. आणि सराउंडिंग्समुळे त्याला नाचाचं कॅरेक्टर. मला सांगतो की जितक्या थिएटर्समध्ये त्यावेळी आम्ही व्हिजिट केलं त्या 2 आठवड्यात पिक्चर रिलीज झाल्यावर, तो शॉट आला की आत्ता पडल्या तशाच टाळ्या पडायच्या. आणि ते आम्हाला एक्सपिरियन्स म्हणजे तेव्हा समजतं की तुम्ही जर का करेक्ट टेक्निक वापरलं आणि तुम्हाला व्हिजन असेल तर म्हणजे तुम्ही काहीतरी ऑडियन्सला चांगलं देऊ शकता. हा त्याचा म्हणजे हा मला सर्वात आवडता माझा सीन आहे अख्ख्या चित्रपटातला. त्या तू आर्ट स्कूलला होतास? जे स्कूल ऑफ आर्टला होतो आणि मी कमर्शियल आर्ट मध्ये माझी डिग्री आहे. आणि तेव्हा आम्हाला प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि फोटोग्राफी हे 2 सब्जेक्ट्स होते ॲज अ थिअरी ऑन. 3rd-4th इयरलाच डिसाईड केलेलं की काहीतरी म्हणजे फोटोग्राफीमध्ये काहीतरी करायला पाहिजे. फोटोग्राफरचा सिनेमॅटोग्राफर कसा झाला? माझ्या फायनल इयर प्रोजेक्टला मला 4 क्रिएटिव्ह फोटोग्राफीची अवॉर्ड्स मिळालेली. आणि तेव्हा मी ठरवलं की जे व्हिडिओज बघून मी जे टेक्निक यूज केलेलं, आणि म्हणजे तेव्हा मला असं वाटायला लागलं की आय थिंक आय शुड डू सिनेमॅटोग्राफी. आणि मी म्हणजे त्या दिशेने मग मी वाटचाल चालू केली. आणि तू तिकडची उमेदवारी किंवा प्रशिक्षण कुठे घेतलंस? मी राजा सय्यद म्हणून आता यांनी सांगितलं त्यांच्याकडे मी ॲज अ ट्रेनी म्हणून होतो पहिले, जवळजवळ 1.5-2 वर्ष विदाऊट पे. कारण तुम्हाला यू हॅव टू डू दॅट. कारण मी प्रोडक्शनमध्ये 6 महिने काम केलं आणि तेव्हा त्यांनी 7-8 ॲड्स केलेले आमच्याबरोबर. तो बोलला तू ये, तू बघ, कारण दिस फील्ड नीड्स लॉट ऑफ पेशन्स, आणि तुमच्याकडे पेशन्स नसतील तर तुम्ही या फील्डमध्ये तरू नाही शकणार. तर तू ये, बघ, 2-3 महिने बघ, तुला आवडलं तर तू राहा, देन यू विल लर्न ऑन युअर ओन. तर हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणतात. 1.5-2 वर्ष हा ॲसिस्टंट म्हणून तुला काय काय कामं करावी लागली? भरपूर. पहिले तर मी तुम्हाला सांगतो की पहिले 1.5 वर्ष मी कॅमेराच्या बाजूला पण नाही गेलो. म्हणजे लाईटमन बरोबर ॲज अ लाईटमन काम करतात. आय हॅव स्टार्टेड लाईक दॅट. म्हणजे तुम्ही अगदी लाईट उचलण्यापासून रिफ्लेक्टर उचलण्यापासून सगळं करायला लागतं. पण काय असतं तेव्हा तुम्हाला ती एक उमेद असते तुमच्यात, आणि तुम्हाला काहीतरी करायचं असतं, आणि त्या ह्याच्यात तुम्ही कुठलंही काम करून जाता. आणि त्या गोष्टी मी अजूनही करतो. आय हेल्प माय लायटिंग गायज. इवन माझे पॅन्थर, डॉली, झिमेजिप कॅमेरा यांच्याबरोबर बॅगा उचलायला अजूनही मला कमी वाटत नाही. कारण आज जो मी काही आहे तो माझ्या सगळ्या टीममुळे आहे, आणि त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करायला कधी कमी वाटत नाही. सिनेमॅटोग्राफर हा सिनेमाचा मूड कसा पकडतो? मूड म्हणजे आता प्रत्येक डिरेक्टर, इथे मला मधुर भंडारकर, त्याच्याबरोबर मी 3 फिल्म्स केल्या. कॉर्पोरेट, ट्रॅफिक सिग्नल, फॅशन. कॉर्पोरेटबद्दल सांगायचं म्हणजे ह्याच्यात एवढी कॅरेक्टर्स आहेत वेगवेगळी, आणि त्या दोघांना तर बराच स्टडी असतो जेव्हा पिक्चर चालू होतो तेव्हापासून. म्हणजे आता याच्यानंतर एक ट्रॅफिक सिग्नलची क्लिप बघूया. तर एनडी स्टुडिओत सेट लावायचं ठरलं, आणि नितीननी अख्खा तो मोठा स्ट्रीट, त्याचं एनडीत तुम्ही एंटर केल्या तरी म्हणजे त्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून ते सेट लावलेलं अक्षरशः. बिकॉज ट्रॅफिक सिग्नल तिकडे अख्खी फिल्म शूट झालेली पहिली फिल्म आहे. आणि आणि आम्ही एप्रिल एंड ते मे एंड असे 29 दिवसाचं नॉनस्टॉप स्केड्यूल केलं पहिलं. आणि मे महिन्याच्या हीटमध्ये म्हणजे 43-42 असं टेम्परेचर, आणि वरूनसुद्धा आम्ही चटके खायचो, आणि खाली सगळे कॉबलस्टोन, ते खालूनसुद्धा हीट, आणि सगळं आउटडोअर डे शूट आहे. आणि त्यामुळे आणि सॉलिड तिथे प्रॉब्लेम व्हायचा की आम्ही BESTच्या 2 बस हायर केलेल्या. एक डबल डेकर बस होती आणि 2 साध्या होत्या. तर जवळजवळ 40 ते 50 टॅक्सीज, तेवढ्याच इतर गाड्या, सायकली, रिक्षा वापरल्या नव्हत्या कारण साऊथ मुंबईत रिक्षा नाहीत. 250-300चा रोज ज्युनियर आर्टिस्टचा क्राऊड असायचा. आणि वाईट शॉट्सच्या वेळी जेव्हा परत रिटेक व्हायचा, कोणतरी ट्रॅफिकमध्ये अडकायचं आहे ते, तेव्हा जवळजवळ 20 ते 25 मिनटं ते परत बस वळवून आणा आणि याला सगळ्याला लागायची. त्यामुळे जे असिस्टंट होते, त्याचे 6 असिस्टंट होते,
2 दिवसांनी त्याच्यातले 4 असिस्टंट फक्त ट्रॅफिकच ऑपरेट करत होते कारण त्यांना म्हणजे खऱ्या अर्थानं तो ट्रॅफिक सिग्नल झाला. हो अक्षरशः. मला सांग, हे सगळं करायला आपली जी थीम आहे डिसिप्लिन आणि प्लॅनिंग, ह्याची किती गरज लागत असेल ना तुझ्या कामात? शिस्त म्हणाल तर मी हे फॉरेन कडे जेव्हा काम करायचो, 4 वर्ष मी असिस्ट केलं त्यांना इंडियात आणि बाहेरसुद्धा, तर ते फक्त फिल्म मेकिंगबद्दलच बोलत असतात. आणि म्हणजे मी 7 वर्ष होतो राजाकडे आणि त्याच्याकडनं पण भरपूर शिकलो. पण ह्या लोकांकडनं मी जे काही शिकलो, कारण तिथे मी एकटाच असिस्टंट असायचो आणि त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांचं टायमिंगवर ते शॉट घेणं हे एवढं शिकण्यासारखं होतं. आणि ते मला ह्या फिल्ममध्ये भरपूर कामाला आलं. कारण अदरवाईज 33 दिवसात ते आम्हाला जे आउटडोर शूटिंग दॅट वॉज इम्पॉसिबल आणि ते प्लॅनिंगमुळेच ते आम्ही करू शकलो. तू आवडती एखादी तुझी जाहिरात आम्हाला दाखवशील का? बघूया ना. पण ती माझी पहिली ॲड आहे ॲक्च्युली. म्हणजे ज्या ॲडमुळे मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये नाव मिळालं. कारण 2003मध्ये त्या प्रॉडक्टचं बजेट नव्हतं त्यांच्याकडे, कारण त्यांनी वर्षभरात बरंच स्पेंड केलेलं होतं. आणि ते बोलले आम्ही तुम्हाला काही गेटी इमेजेसमधनं क्लिप्स देऊ आणि त्याचा वापर करून तुम्ही काहीतरी एक 20 सेकंडचं शूट करा. तर माझा कॉलेजमधलाच मित्र आहे मालन रॉड्रिगेस, त्याच्याबरोबर त्याने डिरेक्ट केली ही ॲड. ही ॲड मी आणि मालननी वी टूक ॲज अ चॅलेंज. कारण ह्याच्यात काहीतरी वेगळं करायचं तर काय आहे, तो वी थॉट ऑफ युझिंग फोटोसॉनिक कॅमेरा आहे जो एवढं तुम्हाला सुपर स्लोमो देऊ शकतो. आणि 2003-2004मध्ये एकच कॅमेरा अवेलेबल होता इथे आणि 16mm म्हणजे ती छोटी फिल्म वापरली जाते आणि 500 फ्रेम्स पर सेकंड. ते वॉटरचे शॉट्स आहेत, बॉटलच्या एका शॉटनंतर तो मुलगा, आणि ते फॉरेन मॉडेल्सच घेतलेले बिकॉज ओल्ड स्पाइस त्यांचं तेव्हाचं ब्रँडिंगप्रमाणे तसं होतं. आणि ही ॲड, तो कॅमेरा जे रेंटल हाऊस आहे ते जेवढ्या ॲड करतात त्याच्यातल्या सिलेक्टिव्ह ॲड ते त्यांच्या शोरीलवर टाकतात. तर कुठल्याही प्रोड्युसरला पाठवायचं असेल किंवा डिरेक्टरला, तर आमच्या कॅमेऱ्यांनी तुम्ही काय काय पॉसिबल करू शकता. तर ही ॲड त्यांच्या ज्या 5-6 ॲड होत्या त्याच्यात त्यांनी शोरीलमध्ये टाकलेली. आणि ती ॲड बघून मला बऱ्याचशा डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्सनी फोन केले की वाय डोंट यू शूट फॉर अस. आणि दॅट वॉज अ रिअली टर्निंग पॉईंट इन माय करिअर. आणि ह्या फील्डमध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. पॅशन आणि पेशन्स ह्या 2 खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपल्या या फील्डमध्ये, की त्या असतील तर तुम्ही काही अचीव करू शकता. तुझा आवडता शॉट कुठला? गंधर्व जी आत्ता फिल्म केली आम्ही, त्याच्यातलं इंटरवलचा जो सीन आहे की जेव्हा गंधर्व कर्जात बुडालेले असतात त्यांना समजतं आणि पाऊस चालू होतो आणि त्या माणसाचा जो कॉन्फिडन्स दाखवायचा होता की मी हे परत फेडेन सगळं. हो हो हो. आणि की ते सगळे म्हणतात की कसं फेडाल तुम्ही, पण ते म्हणतात काय नाही, हातात बांगड्या बोलूनच मी हे करेन. आणि त्या शॉट करता, म्हणजे त्या सीन करता माझ्या डोक्यात एक, मी ॲज अ कॅमेरामन आय ऑलवेज, म्हणजे मी लाईट हा नेहमी ऑब्झर्व करत असतो कुठेही. म्हणजे ते एकाच त्या सेकंदाकरता असेल पण ते तुमच्या मेमरीमध्ये असतं. तर ह्या शॉटचं सांगायचं म्हणजे आपली जी 19 नंबरची गल्ली आहे इकडे घंटाळीच्या मागे, तर माझं म्हणजे क्षमा ती तिकडेच राहते. तर तिच्या आईबाबांकडे मी गेलेलो आणि तिकडनं मी काहीतरी आणायला म्हणून चाललेलो बाहेर. तर तेवढ्यात लाईट गेले आणि 7:45-8ची वेळ असेल. एक सायकलवाला येत होता तिकडनं, गल्लीत कंप्लीट काळोख, आणि एक कार गेलेली होती. तर ती धूळ उडालेली होती. सायकलवाला होता, मला दिसत होता, लांब होता 200-100 फूट. आणि त्याच्या मागनं एक बाईक आली आणि तो सायकलवाला, जशी बाईक त्या सायकलच्या जवळ येत होती तशी त्या सायकल तो चालवणाऱ्या माणसाची धुळीवर एक शॅडो पडलेली. धुळीवर शॅडो पडली? हां, ती कार येऊन गेलेली, ती धूळ उडाली, बिल्डिंगचं काम चालू होतं आणि ती शॅडो अक्षरशः मोठी मोठी अशी राईज होत होती आणि दॅट शॅडो वॉज कमिंग क्लोजर टू मी. तर मी ते 2-3 सेकंदाकरता बघितलेलं, बट आय वॉज लाईक वाव, हे कुठेतरी आपल्याला यूज करायला पाहिजे. पण ह्या सिक्वेन्सला मी म्हटलं हे व्हिज्युअल आपल्याला वी हॅव टू क्रिएट. तेव्हा मी रवीला नेहमी सांगितलं की तू हा सीन करत असशील. मग तेव्हा आमचं जेव्हा डिस्कशन व्हायची तेव्हा ठरलं की पावसाळ्यात करायचा हा सीन. तर दॅट वॉज अ बिगेस्ट चॅलेंज फॉर मी, की पावसाळ्यात ते कसं क्रिएट करू शकणार तुम्ही. पण तो शॉट तुम्ही आता बघा. आणि ॲक्च्युली 1-2च लाईट वापरलेले त्या शॉट करता आणि
सुबोधसारखा जबरदस्त नट असल्यावर तो सीन तर त्याने अख्खा जबरदस्तच केलेला. आणि एक सांगायचं म्हणजे आम्ही कोल्हापूरमध्ये डिसेंबरमध्ये शूट केलं आहे ते, आणि थंडी म्हणजे अक्षरशः 7-8 डिग्री टेम्परेचर असेल, आणि त्याच्यात हे सगळे ॲक्टर थंडीत भिजत होते कुडकुडत, आणि त्या ह्याच्यात त्यांनी तो अख्खा म्हणजे त्याला डायलॉग बोलायचे आहेत आणि तो सीन केला आहे. आणि तो जो त्या कॅरेक्टरचा कॉन्फिडन्स आहे की तुमचं कॉन्फिडन्स मोठा होतोय, आणि ते मी त्या सीनला रिलेट केलं. वा वा, क्या बात. सोबत तुझ्या प्रवासाकडे आपण येऊया. मी मगाशी महेशला विचारलं की त्याच्या जीवनात फोटोग्राफी कशी आली. तुला विचारतो की तुझ्या जीवनात नाटक कसं आलं. शाळेच्या सुट्टीमध्ये मुलगा घरी खूप मस्ती करेल म्हणून माझ्या वडिलांनी मला एका नाट्य शिबिरात घातलं की किमान हा 15 दिवस तिकडे राहील आणि घरात असणार नाही. म्हणजे तू मस्तीखोर होतास बऱ्या. खूप भयंकर, प्रचंड. आणि त्या नाट्य शिबिरात 6वीमध्ये घातल्यानंतर नाटकाशी ओळख झाली. नाटक म्हणजे काय, लेखन म्हणजे काय, रंगभूषा वेशभूषा म्हणजे काय, याच्या पलीकडे मला काम येत नव्हतं. आणि पुढचं एक 4-5 वर्ष साधारणतः 10वी माझी होईपर्यंत मी बालनाट्य संस्थेत होतो, पण नाटकात नसायचो, कारण मला अभिनय करता येत नाही याच्यावर इतरांपेक्षा सुद्धा माझा जास्त विश्वास होता. महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. मी सिम्बायोसिस कॉलेजमधनं पुण्याच्या मी M.Com केलं. कॉलेजची ती 5 वर्ष M.Com पर्यंतची मी पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धांमधनं नाटकं केली. दरवर्षी वेगवेगळी नाटकं केली, वेगवेगळे रोल केले. आणि M.Com म्हणून मी त्याचसाठी केलं की मला कॉलेजकडनं 2 वर्ष नाटक करता येईल. अदरवाईज त्या M.Com मला फार काही रस नव्हता. म्हणजे माझे विषय कुठले हेही मला कधी माहिती नसायचं. मी फक्त कॉलेजच्या नाटकांपुरता कॉलेजला जायचो आणि घरी यायचो. त्यामुळे माझा इंटरेस्ट हा जेव्हापासून त्या नाटकाची गोडी लागली आणि जेव्हापासून ते माझं रिकाम पण नाटकांनी भरून काढायला सुरुवात केली, आणि त्याच्यातनं मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत गेला. कारण नाटकाची जी आम्हाला बेसिक शिकवण आहे कुठल्याही ॲक्टरला, की नाटक काय आहे, तर नाटक हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, जो माणसाचं जीवन काही प्रमाणात तुम्हाला रंगभूमीवरून दाखवतो, जीवनाचे पदर लुडून दाखवतो. म्हणजेच माणसावरती करण्याची गोष्ट आहे, म्हणजेच माणूस समजून घेणं आलं. आणि माणूस समजून घेणं आलं तिथेच आपल्यातला काय म्हणतात त्याला, आपल्यातली वृत्ती दुसऱ्यांवरती न टाकता त्यांना समजून घेणं आलं. आणि ते जे बदल माझ्यात घडले ना, ते मी खूप जवळनं अनुभवले. त्यातला महत्वाचा रोल तुझ्या बाजूने नाटकातला भूमिका अशी कुठली तुला आठवते? जरा कॉलेजमध्ये मी आल्यानंतर एक नाटक आमचा मित्र करणार होता, झेबुन्निसाचे स्वप्न. झेबुन्निसा म्हणजे औरंगजेबाची मुलगी, जिचं संभाजी महाराजांवरती प्रेम असतं, अशी एक आख्यायिका आहे. आणि औरंगजेब आणि त्या झेबुन्निसामधलं नातं म्हणजे ती एकांकिका. त्याच्यात त्यांनी मला औरंगजेबाच्या भूमिकेसाठी विचारलं. नाटक झालं. नाटकाला काही आम्हाला बक्षीस मिळालं नाही, कुठल्याही प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले नाहीत. कदाचित अत्यंत वाईटही नाटक झालं असेल, पण त्यातनं एक मला विश्वास मिळाला की आपण जर दिग्दर्शकाचं ऐकलं तर आपल्याला जमू शकतं. एवढं एक जे बारीक लागतं ते मला त्या नाटकाने दिलं. पण ह्या अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करावं असं तुला कसं वाटायला लागलं, कधी वाटायला लागलं? जेव्हा मी नोकरी करायला लागलो तेव्हा मला असं जाणवायला लागलं की नोकरी 9 ते 6 मध्ये मी इतका म्हणजे माझा मी नसायचो. कारण 9 वाजता गेल्यानंतरच मी किती वाजता 5 वाजतात आणि मी घरी जातो असं मला व्हायचं. आणि तेच मी तालमीला गेलो नाटकाच्या की कितीही वाजू देत मला, मी तिथेच असायचो. तर हा जो फरक माझ्यातला होता हा मला नंतर खूप त्रास द्यायला लागला. आणि माझं लग्न ठरलं आणि आता काहीतरी एक आयुष्यात ठरवणं भाग होतं. आणि मी पहिल्यांदा म्हणजे तोपर्यंत मला ते खूप पुस्तकी वाटायचं की स्वतःच्या मनाला विचारून बघ वगैरे. तर पहिल्यांदा मी आयुष्यात स्वतःला विचारलं की खरंच सांग की तुला नक्की आयुष्यात काय करायचं आहे. आणि पहिल्यांदा मला स्वतःकडनं प्रामाणिक उत्तर मिळालं की मला फक्त अभिनय आणि अभिनय करायचा आहे. हे नोकरीच्या वाट्यावरतीच मी हा विचार केला. मला ते उत्तर मिळालं. मी नोकरीच्या इथे गेलो. मी तसाच राजीनामा दिला. काही विचार न करता मी घरी आलो आणि आईला सांगितलं की मी आता नोकरी सोडली आहे, आता मी अभिनयात करिअर करायचं ठरवलं आहे. नाटकातला अभिनय आणि सिरियल मधला अभिनय ह्याच्यात तुला काय फरक जाणवला? नाही, हे म्हणजे हे खूप गमतीशीर आहे. म्हणजे मला असं वाटतं कायम की म्हणजे आपण म्हणतो की कोणाचं तरी चांगल्या कलाकाराचं काम बघ आणि तू शिक. तर मला खरंच असं वाटतं की असं कोणाचंही काम बघून आपल्याला जर शिकता आलं असतं तर इतके संत महात्मे आपल्याकडे होऊन गेले तर आपण खूप काही शिकलो असतो. पण असं दुसऱ्याचं काम बघून आपल्याला खरंच शिकता येत नाही. आपल्या स्वतःच्या चुकांमधनंच आपल्याला शिकायला लागतं. तसं विक्रम गोखल्यांची कामं मी पाहिली की डॉक्टर लागूंची कामं मी पाहिली, पण जोपर्यंत मी चुकत नव्हतो तोपर्यंत त्यांच्याकडनं काय घ्यायचं मला कसं कळणार. आणि मी माझ्या चुका माझ्या लक्षात आल्यानंतर मी जसं माझी पहिली सिरियल मी केली मनाची एक गुंती. तर मनाची एक गुंती माझी पहिली टेलिव्हिजन सिरियल होती. त्याच्या आधी मी कधी कॅमेरासमोर काम केलं नव्हतं. मला नाटकातल्या अभिनयाची सवय, आणि नाटकातला अभिनय आपण मुळातच जरा जास्त करतो, म्हणजे एक पैसा अप करतो किंवा लाऊड करतो. तर तिथे गेल्यानंतर मी नाटकाप्रमाणे माझी वाक्य म्हणालो
तर ते दिग्दर्शक मला म्हणाले तुम्ही जरा इकडे यावं थोडेसे. मी म्हणलं काय? तर जरा मॉनिटर समोर बघा, तुमचा शॉट बघा तुम्ही काय केलेत ते. तर मी बघितलं, तर ते म्हणले कळलं तुम्ही काय केलं, तुम्ही सगळा अभिनय केलात पण तो सगळा कॅमेऱ्याच्या बाहेर केलात. आता तोच अभिनय कॅमेऱ्यात करा. म्हटलं कारण माझे मी इतका हलायचो थिएटरसारखा की ते माझं सगळं कॅमेऱ्याच्या बाहेर, मी हातवारे चेहरा सगळं कॅमेऱ्याच्या बाहेर आणि माझं कुठे पोटच दिसतंय, पायच दिसत आहेत. तर ते म्हणले असं नसतं करायचं, तुम्ही थिएटरमधून आलात, हा कॅमेरा आहे, हा वेगळा आहे, इथे तुम्हाला मर्यादित व्हावं लागेल आणि त्याच्यात तुम्हाला जे करायचं ते त्याच्यात करायला लागेल. मग ते मी नीट बघितलं, परत मी ते सतत शॉट बघायचो आणि माझं काय चुकतंय, मग मी काय एक्स्ट्रा करतोय ते मला हळूहळू मग ते काम करत स्वतःच्या चुका जाणवायला लागल्या. आपण काय लक्षात घेतलं पाहिजे इथे काम करताना, कारण हे फील्ड वेगळं आहे हे जाणवायला लागलं. तसंच फिल्ममध्ये सिरियल आणि नाटकात करत असल्यामुळे डायलॉग विसरलो किंवा चुकलो तरी पटकन सावरून घ्यायची एक सवय लागली, किंवा वेगळं काहीतरी तिथे घालायचं आणि घेऊन जायचं, किंवा खूप स्पीडनी वाक्य बोलायची. तर ह्या सगळ्या चुकीच्या सवयी मी एक फिल्म केली, माझी दुसरी फिल्म वचनबद्ध नावाची, श्रेयस तळपदे आणि मी त्याच्यात होतो. त्या फिल्ममध्ये मी एक कॉमेडी कॅरेक्टर करत होतो आणि त्या कॉमेडीच्या आणि इम्प्रोव्हायझेशनच्या नादात मी इतका भरकटत गेलो की डबिंगला मी रडलो, कारण मला माझा स्पीडच पकडता येत नव्हता. ज्या स्पीडनी ऍक्टिंगच्या वेळेचा जो स्पीड होता तो डबिंगच्या वेळेला पकडता येत म्हणजे ऍक्टिंगला मी इतक्या वेगात बोललो होतो आणि इतक्या मध्ये ॲडिशन्स आणि वगैरे सगळं केलं होतं. तर ह्याचं सगळं डबिंग पण आपल्याला करायचं हे डोक्यात नव्हतं माझ्या. तर हे जेव्हा मी डबिंगला गेलो तेव्हा मी माझ्या डिरेक्टरला म्हटलं मी नाही करू शकत आहे हे, मला नाही जमणार आहे, तू कोणाकडनं तरी दुसऱ्याकडनं करून घे. मग त्यांनी माझं एक व्हर्जन त्यांनी हिंदीमधलं दुसऱ्यांकडनं करून घेतलं, मराठीचं मी चुकत कसं बसं पूर्ण केलं. पण तेव्हा मला कळलं की आता आपल्याला फिल्म करताना ह्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत की आपल्याला हे डब करायचं आहे, तेव्हा आपला स्पीड, आपलं काम करण्याची पद्धत, एक्सपिरियन्स होण्याची पद्धत ही आपल्या हातात असली पाहिजे की जी नंतर आपल्याला सांभाळता येईल. बरोबर. एखादी व्यक्तिरेखा उभी करायची तर ते आव्हान, आपण बालगंधर्व हे उदाहरण घेऊ की या सगळ्या व्यक्तिरेखेचा अभ्यास तू कसा केलास? मी खरं सांगू डॉक्टर, मी या रोलसाठी वेगळं असं काही केलं नाही. बरं. जे मी करायचा प्रयत्न केला त्याच्यात मी पूर्ण फसलो आणि मी त्याच्यात म्हणजे मी ज्याला म्हणतात की अतिरिक्त श्रम मी त्या भूमिकेसाठी जिथे जिथे करायला गेलो तिथे तिथे मी फसलो. म्हणजे भूमिकेची गरज म्हणून मी वजन कमी केलं, त्या बाईचे साड्या चांगल्या दिसाव्या म्हणून मी ते वजन कमी केलं. ती एक मेहनत शारीरिक आहे. मानसिक मेहनत म्हणाल तर ह्या पुस्तकांच्या वाचनांमधनं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी नट म्हणून अभ्यासच करत नव्हतो. बरं. माझा अभ्यास हा बालगंधर्वांसाठी एक इतिहास संशोधक एखाद्या विषयावरती कसा अभ्यास करेल तसा माझा अभ्यास चालू होता. त्यामुळे नट म्हणून म्हणजे जेव्हा नितीन देसाई आणि यांच्याकडे ते प्रोजेक्ट आलं तोपर्यंत माझा नट म्हणून करण्याचा सगळा अभ्यास झाला होता. आता मला त्याच्यावरती काहीच करायचं नव्हतं, कारण ह्यांच्यापेक्षा जास्त माहिती मला होती. बरोबर. किंवा ह्यांच्यापेक्षा जास्त अधिकारवाणीने मी त्याच्यावरती बोलू शकत होतो, इतकं मी वाचलं आणि लोकांना भेटून ऐकलं होतं. बरं. त्याच्यानंतर मग मी बाईच्या त्या ह्याच्यासाठी शारीरिक मेहनत घेतली. मग गाणं शिकायचं म्हणून मी रामदास कामतांकडे जाऊन काही दिवस गाणंही शिकायचा प्रयत्न केला. तर काका मला विचारायचे की बाळा तू गाणार नाही आहेस ना? तर मी म्हणायचं नाही काका, मी गाणार नाही आहे, गाणार कोणीतरी वेगळं आहे, पण ते मला कळावं कसं गातात म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही घाबरू नका. तर त्यांच्याकडे काही दिवस गाणं शिकलो. मग मला असं वाटलं की माझा फसण्याचा क्षण तो आहे जिथे मी अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे स्त्रीच्या भूमिका मला करायच्या आहेत म्हणून मी खूप स्त्रियांकडे बघायला लागलो. म्हणजे खूप स्त्रियांकडे खूप वेळा बघायला लागलो आणि मला मग त्यांचे हातवारे बघायला लागलो, त्या बोलतात कशा, वागतात कशा, चालतात कशा. मग मी माझे काही मित्र आहेत त्यांच्याकडनं, ते डान्स कोरिओग्राफर्स आहेत, त्यांच्याकडनं मी ते 1 2 3 4 स्टेपवरती साडी नेसून चालणं बिळणं ते सगळं माझं करून झालं. पण तरीही मला असं वाटत होतं की ते खोटेपणा खूप आहे. म्हणजे ते खरं नाही, ते स्त्रीत्व नाही आहे. म्हणजे ते नक्कल खूप होते ज्याच्यात अक्कल काहीच नाही आहे. आणि फार पटत नव्हतं मला ते. आणि जेव्हा पहिल्यांदा मी त्या नांदीच्या शूटिंगला माझा पहिला दिवस स्त्री वेशातला, आणि तेव्हा मी साडी नेसून तयार होत होतो आणि डोक्यात तेच चाललं होतं की मला अजून ते जमलेलं नाही आहे. आता माझा पहिला शॉट होईल, हा ॲक्शन म्हणेल डिरेक्टर, आणि मी काय करणार आहे कॅमेऱ्यासमोर जाऊन, तर मला काही माहीत नव्हतं. आणि मी ते सगळं मेकअप करून साडी नेसून तयार झालो. मी खाली आलो आणि खाली येताना मला माहीत नाही पण एक ट्रिगर पॉईंट मला एकदम कुठनं तरी आला आणि मला सुचलं असं की अरे अत्यंत बेसिक गोष्ट आहे जी आपण अभिनयासाठी वापरतो, शिकतो, सांगतो लोकांना, किंवा जेच आपण करत आलो आहे ते विसरून मी सगळं करत होतो.
बेसिक गोष्ट अशी आहे की एखादी भूमिका करताना म्हणजे स्त्री भूमिका करताना ज्या क्षणी मी असा विचार करीन की मी पुरुष आहे आणि मला स्त्रीची भूमिका करायची आहे त्या क्षणी मी तिची नक्कल करायला सुरुवात करीन. पण मी हेच समजायचं आहे अभिनयात की मी स्त्री आहे तर मला अभिनय कुठे करायचा आहे. क्या बात आहे. आणि हा अत्यंत बेसिक अभिनयातला अत्यंत बेसिक थॉट विसरून मी सगळं करत होतो. मी बाह्यांगाने त्या स्त्रीला सजवण्याचा प्रयत्न करत होतो, अंतरात्म्यात मी तिच्या डोकावत नव्हतो. जेव्हा मी स्वतः स्त्री आहे हे जेव्हा मी समजलो मग मला मी बघितलं पण नाही की माझे हातवारे व्यवस्थित होत आहेत, माझी मान मुरडणं, माझे एक्सप्रेशन बरोबर येत आहेत का नाही येत आहेत. कारण एकदा इथे तुम्हाला पटलं की जे येणार आहे ते त्यालाच जोडून येणार आहे ह्याच्यावर माझा अत्यंत ठाम विश्वास आहे काम करताना. जेव्हा बालगंधर्व म्हणजे स्त्री वेशातले नाहीत, बालगंधर्व ही व्यक्तिरेखा असते ना, तेव्हा ना तू एक जो आवाज घेतलायस, आता मगाशी आम्ही तो आवाज ऐकला, हा कुठे मिळाला? नाही आवाज नाही मला म्हणजे मला माहीत नाही, माझा एक ठाम विश्वास या गोष्टीवर आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तिरेखेचा तुम्ही अभ्यास करता म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करता की हा माणूस नेमका कसा असेल, हा काय पद्धतीने आयुष्य जगला असेल. बालगंधर्वांचं मी जे वाचन केलं किंवा त्यांच्या अनेक लोकांना मी भेटलो, याच्यातनं मी ते चालत कसे होते, बोलत कसे होते, त्यांचा आवाज खर्जातला होता का मोकळा होता का पातळ होता, मी याच्याशी कधी चर्चाच केली नाही. बरं ते कसे होते, कारण मला त्यांचा आत्मा शोधण्यात जास्त इंटरेस्ट होता मला. कारण मुळातच मी त्यांच्यासारखा नाही आहे. बालगंधर्व बुटके होते, मी उंच आहे, इथेच मी त्यांना कॉपी नाही करू शकत. बरोबर, मग मी इतर अंग का कॉपी करू. बरोबर, त्यामुळे माझा प्रयत्न हा त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा होता. ज्या क्षणी मला त्यांच्या आत्म्याचा शोध लागला मी गोष्टींचा इतर विचारही केला नाही. तुला स्वतःला आवडलेला सीन कुठला बालगंधर्व? मला आवडलेला सीन त्यांचा शेवटचा कवळी पडण्याचा. कारण तो मला असं वाटतं की तो बालगंधर्वांपेक्षा सुद्धा काम करणाऱ्या प्रत्येक नटाचा सीन आहे. कारण ज्या क्षणी कुठल्याही नटाला हे लक्षात येईल की आता मी काम करू शकत नाही रंगभूमीवर का, आता माझे पाय दुखत आहेत, बसलेले असतात आणि त्यांची कवळी पडते, ती कवळी पडते आणि तो अतिशय अंगावरती येतो आणि त्याला शब्द नाही आहेत, म्हणजे संपूर्ण भाव त्याच्यामध्ये आहेत. तो सगळ्यात शेवटचा आम्ही शूट केलेला सीन होता आणि त्याचे असं वरतून लाइटिंग आहे. हो नाही का, आणि असं त्याचं म्हणजे स्टेजवर पूर्वी जसं असायचं ते मुद्दामून कॉन्ट्रास्ट हेवी ठेवलेला. कारण ती त्यांची शेवटची स्टेजवरची म्हणजे शेवटच्या वेळी ते स्टेजवर आलेले आणि शेवटी ते म्हणतात की पडदा टाका आता, पुरे झालं आता. तर भरपूर कॉन्ट्रास्ट वापरलेलं त्याच्यात. आणि त्याचं एक सांगायचं म्हणजे सुबोधचं ते लास्ट लाईन आहे कवळी पडल्यानंतर, तर लिटरली म्हणजे सगळे आम्ही रडत होतो. कारण तो परफॉर्मन्स त्याचा, आणि इवन ज्युनियर आर्टिस्ट जे सगळे बसलेले, इवन लाईटिंगपासून सगळेजण त्याच्याचकडे बघत होते त्याचा परफॉर्मन्स, की तो एवढा ते इंटेन्सिटी आहे त्याच्यात. तसं बघाल तर तो सेटअप एकदम सिम्पल होता, पण आय थिंक सुबोधने त्याच्या परफॉर्मन्सनी सगळं ती वेळ अक्षरशः तो घेऊन गेला, म्हणजे त्याच्या परफॉर्मन्स. ग्रेट. तो क्षण खूपच सुरेख आहे आणि सर्वांगाने की ती पुन्हा एक ती डिफायनिंग मुवमेंट आहे पुन्हा त्या कॅरेक्टरची. आणि आत्ता जी आपण बघितली ती एका तऱ्हेने पॉझिटिव्हली डिफायनिंग मुवमेंट आहे आणि इथे ती वेदनेची डिफायनिंग मुवमेंट आहे. आणि त्यातली एक गंमत डॉक्टर मी अजून सांगतो की म्हणजे ह्या दोघांनी म्हणजे ह्यांनी आणि नितीननी जे क्रिएट केलं आहे, म्हणजे मी जसं मगाशी तुम्हाला जयप्रभा स्टुडिओचं सांगितलं तसंच बालगंधर्व चित्रपटातला माझ्यावरती चित्रित झालेला पहिला शॉट हा धर्मात्माच्या शूटिंगचा, भाव तोची देव. ते शूटिंगसाठी जातात, तो माझा शूटिंगचा पहिला दिवस. खरं तर पहिल्या दिवशी कुठलाही ॲक्टर चाचपडत असतो, कारण पहिल्यांदा तो वाक्य बोलणार असतो. आणि बरं त्याच्यातले बालगंधर्व हे साधारणतः 45-50 आहेत, म्हणजे त्यामुळे मला आधीचा फ्लो पण मला डोक्यात ठेवला पाहिजे की ते काय पद्धतीने बोलत असतील, तिथपर्यंत गेले असतील आणि त्यांचा सूर कसा बदलला असेल. हे काहीही नसताना एकदम मी 50च्या ते गेटअपमध्ये आलो. विक्रम गायकवाडनी अप्रतिम टक्कल मला लावलं होतं की अनेक लोकांनी विचारलं की तू टक्कल त्या काळात कधी केलं होतंस, इतकं सुंदर त्यांनी ते जेल केलं होतं. आणि त्याची गंमत पुन्हा जागा, पुन्हा ते ॲक्टरचं सभोवताचं वातावरण त्याला कसं मदत करतं. तर ज्या ठिकाणी आम्ही तो सेट यांनी लावला होता, ज्या ठिकाणी यांनी लाईटिंग केलं होतं, ते फिल्म इन्स्टिट्यूटचं पुण्यातला स्टुडिओ, पूर्वीचं प्रभातचा स्टुडिओ, ते ज्या जागी बालगंधर्वांचं धर्मात्माचं गाणं शूट झालं त्याच जागेवर माझं धर्मात्माचं गाणं शूट झालं. बरं. आणि तेच तेव्हा पण जे डमी तेव्हाचे लाईट्स तिथे FTI मध्ये पडलेले आहेत तेच वापरले. तर तेच लाईट मी मागवले, त्याच्यात असे लाईट आतमध्ये फिक्चर्स लावली
पण ते दिसायला ते सगळं म्हणजे तो सेट तुम्ही आज यूट्यूबवरती क्लिप आहे आणि बालगंधर्वची तुम्ही क्लिप बघितली धर्मात्मांची क्लिप बघा. तर दोन्ही आयडेंटिकल म्हणजे अक्षरशः. मला वाटतं तुम्ही दोघांनी, आणि बरं झालं की आता या आपल्या सत्राच्या शेवटी तुम्ही दोघेही आपोआपच गप्पांमध्ये आलात. त्याच्यावरून एक कळतं आपल्याला की प्रत्येक व्यक्ती, कलाकार जे असते, कलाकार जो असतो त्याची स्वतःची एक निर्मिती क्षमता असते. परंतु त्या निर्मिती क्षमतेमध्ये जेव्हा दुसरा कलाकार भर घालतो त्यावेळेला जी निर्मिती असते ती खूप जास्त छान होते ना. म्हणजे तुझे पहिलं स्वप्न बघितलं असशील की बालगंधर्वांवरती काहीतरी करावं, आणि नंतर ह्या सगळ्यांच्या सहभागाने ते तू प्रीमियरला जेव्हा बसला असशील समोर तेव्हा तुला काय वाटत होतं? मला असं म्हणजे शब्दात नाही सांगता येणार. मला असं वाटतं की डोळ्यांमधनं आलेले 2 ओघळसुद्धा आपलं एक्सप्रेशन काय आहे ते पोचवायला खूप पुढे होतात.